नाशिक रोड परिसरातील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर थेट कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार देवळाली गावातील रोकडवाडी परिसरातील दीपक अमीर गांगुडे याच्यावर यापूर्वी कोयत्याने हल्ला झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या गांगुडे याला काल सायंकाळी सुमारे 6:30 वाजता बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान गांगुडे अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना संदीप चाटोले, सनी चाटोले आणि नाजिम हे तिघे त्याला भेटण्याच्या बहाण्यानं आयसीयू मध्ये दाखल झाले. मात्र आत प्रवेश करताच त्यांनी थेट गांगुडे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वॉर्डमध्ये एकच गोंधळ उडाला. सिस्टर आणि इतर रुग्णांनी आरडाओरडा केल्यानंतर सफाई कर्मचारी राम शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ धाव घेत हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावून घेतला. मी डॉक्टर कंचन लोकवानी, डेप्युटी एमएस HHBT हॉस्पिटल नाशिक महानगरपालिका. काल दिनांक 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:35 दीपक गांगुर्डे म्हणून पेशंट MLC म्हणून आपल्याकडे बिटको हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले. 9:30 वाजता जे विरोधी पार्टी आहे ज्यांच्यामुळे मारहाण झाली होती त्याला ते नातेवाईक म्हणून भेटायला आले रुग्णाला. त्यांनी शर्टच्या मध्ये कोयता लपवलेला होता. इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाताच कोयता काढून संदीप चटोले या माणसाने पेशंटवर हल्ला केला आणि परत त्याला इजा केली. तो पेशंट थोडक्यात वाचला. तो आमचे वॉर्ड बॉय शिंदे यांनी मध्यस्थी केली. शिंदेंनी जर जोर लावला नसता तर तो कोयता शिंदेंच्या गळ्याच्या आरपार गेला असता. माझी प्रशासनाला ही विनंती आहे की आम्हाला इथे कमांडो फोर्स किंवा एक्स आर्मी मॅन फोर्स द्यावे आणि कमीत कमी 15 ते 20 कॅमेऱ्यांची अजून गरज आहे, जेणेकरून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करता येणार. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सिस्टर कावेरी नेहे, सुरक्षा रक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे आणि महिला सुरक्षा रक्षक नगमा पठाण यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक.